केस गळणे, हाडं दुखणं, थकल्यासारखं वाटणं, इम्युनिटी डाऊन हे रॅन्डम नाही. विटॅमिन डी डेफिशियन्सीची लक्षणे असू शकतात. विटॅमिन डी कमी असल्यास हाडे, स्नायू आणि इम्युनिटी याच्यावर थेट परिणाम होतो. कमी विटॅमिन डी मुळे थकवा, पाठीचा त्रास, वारंवार इन्फेक्शन आणि कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन कमी होते. त्याचा मुख्य सोर्स म्हणजे सूर्यप्रकाश. पण लाईफस्टाईलमुळे बॉडीमध्ये डिफिशियन्सी खूप सामान्य आहे. लक्षणे दिसत असली तरी विटॅमिन डी पातळी तपासल्याशिवाय योग्य उपचार करता येत नाही. विटॅमिन डी चे मुख्य कार्य कोणते? विटॅमिन डी आतड्यांमधून कॅल्शियम शोषून हाडे मजबूत ठेवते. विटॅमिन डी कमी असेल तर हाडे कमजोर व ठिसूळ होतात. त्यांची ताकद आणि समन्वय राखते. इम्युनिटी रेग्युलेशन, व्हायरल व बॅक्टेरियल इन्फेक्शनची रिस्क कमी करते. इन्फ्लामेशन कंट्रोल करते. शरीरातील सूज नियंत्रित करण्यास मदत करते. हार्मोनल बॅलन्स, काही हार्मोन्स मेटाबॉलिझम मध्ये हेल्प करते. विटॅमिन डी कमी असल्याची काही मुख्य कारणे कोणती असतात ते पुढील प्रमाणे आहेत. सूर्यप्रकाश कमी मिळणे, स्किन पिगमेंटेशन, ओबेसिटी, विटॅमिन डी फॅटी टिश्यू मध्ये अडकते, किडनी आणि लिव्हर डिसऑर्डर्स, वयस्क दिसणे, स्किन सिंथेसिस कमी होते, डाएटरी इंटेक कमी घेणे. विटॅमिन डी डिफिशियन्सीची मुख्य लक्षणे कोणती असतात? क्रोनिक फटीग, बॅक पेन, बोन पेन, मसल विकनेस, मूड चेंजेस, फ्रिक्वेंट इन्फेक्शन होणे, हेअर फॉल ही काही प्रमुख लक्षणे असतात. तुमचं विटॅमिन डी कमी किंवा जास्त असल्यास डिफिशियन्सी लेवल टेस्ट करून डॉक्टर सुचवतील त्याप्रमाणे विटॅमिन डी चे उपचार घेणे गरजेचे असतात. धन्यवाद.